नमस्कार. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या. दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुनः प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप इथल्या बिरदेव मंदिरासमोर ट्रकनं मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुरेश माने हा मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता घडला. या अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील मनपाडे इथले सुरेश तुकाराम माने शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करत होते. काम आटपून गुरुवारी सायंकाळी 5च्या दरम्यान ते आपल्या घरी मनपाडळेला चालले होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोप इथल्या बिरदेव मंदिरासमोर आले असता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकनं त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे सुरेश हे ट्रकच्या मागील चाकामध्ये सापडून गंभीर जखमी झाले. त्यांना CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. या अपघाताची नोंद रात्री उशिरा शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पावसानं ओढ दिल्यानं धरणातील पाणीसाठा कमी होत चाललाय. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भोगावती, दूधगंगा, तुळशी नदीवर आजपासून पाणी उपसा बंदीचे आदेश कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत. या आदेशाचं पालन करत या परिसरातील शेतकऱ्यांनी आपले शेतीपंप बंद ठेवले आहेत. पाऊस बरसला नाही तर शेती पिकांचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जून महिना निम्मा संपला तरीही मान्सूनला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी भोगावती, तुळशी, दूधगंगा नदी काठच्या शेतीपंपासाठी आजपासून पुन्हा पाणी उपसाबंदीचा आदेश पाटबंधारे विभागानं जाहीर केलाय. शेतकऱ्यांनी आपले शेतीपंप बंद ठेवून शासनाच्या आदेशाला सहकार्य केलं. दरम्यान महावितरणच्या कोथळी सब स्टेशनचे कार्यकारी अभियंता परीक्षित उदगावे यांच्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शेतीपंपांवर नजर ठेवली होती. दरम्यान शेतीपंप बंद राहिल्यानं पाण्याअभावी शेती पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होणार असल्यानं या आठवड्यात मान्सून बरसण्याची गरज आहे. कोनोडे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या केटीवेअर जवळील खड्ड्यात TCL पावडर टाकून मासेमारी करत असल्याचं उघड झालंय. ही मासेमारी ग्रामस्थांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. वेदगंगा नदी घाटावरून भुदरगड तालुक्यातील कोनोडे गावाला पाणी पुरवठा केला जातो. सध्या पाटगाव मध्यम प्रकल्पात 22% पाणीसाठा असल्यानं त्यातून पाणी सोडलं जात नाही. वेदगंगा नदीच कोरडी पडल्यानं पाणी पुरवठा करणाऱ्या केटीवेअर जवळ पाणी साठा व्हावा यासाठी खड्डा मारण्यात आलाय. मात्र त्या खड्ड्यात काही तरुणांनी मासेमारीसाठी TCL पावडर टाकली. पाणी शुद्ध करण्यासाठी बॅरलभर पाण्यात चिमूटभर TCL पावडर टाकली जाते. पण इथल्या पाण्यात पिशवीभर TCL पावडर टाकल्यानं केटीवेअरकडे जाणाऱ्या पाण्याचा रंगच पांढरा झाला आणि पाण्याला दुर्गंधी सुटून अनेक मासे मृत झाले. अगोदर अत्यंत अल्प पाणीसाठा असल्यानं प्रशासन चिंतेत आहे. त्यातच TCL पावडर टाकून राहिलेलं पाणीही दूषित केल्यानं मासेमारी करणाऱ्या व्यक्तींबाबत नाराजी व्यक्त होत आहे. हे पाणी प्यायल्यानं मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पावडर टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथं केंद्रीय प्राथमिक शाळेच्या पुढाकारानं नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली। परिसरातील 9 गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा रथयात्रेत उत्स्फूर्त सहभाग तसंच वारकरी संप्रदायाच्या वेशात मुलांनी काढलेली यात्रा लक्षवेधी ठरली। गगनबावडा तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून असंडोलीची केंद्रीय प्राथमिक शाळा परिचित आहे। या शाळेनं विद्यार्थ्यांचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी संस्मरणीय बनवला। विद्यार्थ्यांनी गावातून रथयात्रा काढली। मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मनं जिंकली। डोक्यावर कळस घेतलेल्या मुली वारकरी पताका, भगवे झेंडे, प्रबोधन पताका आणि परिसरातील 9 गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात त्या गावाचे बॅनर घेऊन मोठी रथयात्रा काढण्यात आली। विद्यार्थ्यांना अंकलिपी, वह्या, पेन, गुलाब, पुष्प, फुगे देऊन औक्षण करून स्वागत करण्यात आलं। सरपंच भारती पाटील, ग्रामपंचायत सदस्य अर्चना कुंभार आणि शाळा समितीच्या सदस्यांच्या हस्ते रथपूजन करण्यात आलं। यावेळी विस्तार अधिकारी गांगुर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश कांबळे, माजी केंद्र प्रमुख अण्णाप्पा कांबळे, मुख्याध्यापक बर्गे, उपसरपंच चंद्रकांत सुतार, रघुनाथ शिंदे, दीपक गायकवाड, भागवत शिंदे, प्रमोद पोवार उपस्थित होते। गारगोटी इथल्या अनिल सदाशिव गुंड यांच्यावर जबरी हल्ला झाला होता। या प्रकरणी हल्लेखोर संजय चिले आणि स्वराज्य चिले यांना तातडीनं अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। त्यासाठी गावभागातील नागरिकांनी मोर्चा काढून तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना निवेदन दिलं। गारगोटी इथल्या 45 वर्षीय अनिल सदाशिव गुंड यांचं गारगोटी ग्रामीण रुग्णालयासमोर किराणा मालाचं दुकान आहे। अनिल गुंड दुकान बंद करून रात्री 9:30च्या सुमारास घरी जात होते। त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन संजय चिले आणि शंभू चिले या दोघांनी तलवारीनं अनिल यांच्या डोक्यावर, हातावर वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं गारगोटीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण प्रकृती गंभीर बनल्यानं गुंड यांना CPRमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र या घटनेनंतरही संबंधित संशयितांवर कारवाई झालेली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या गारगोटी नागरिक आणि महिलांनी मोर्चा काढून तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना निवेदन दिलं। राजकीय दबावापोटी हल्लेखोरांवर कारवाई होत नाही। तालुक्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यात, मात्र पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हल्लेखोर मोकाट असल्याचा आरोप कॉम्रेड राम करंबेकर, बजरंग कुरळे, कॉम्रेड सम्राट मोरे यांनी केलाय। या मोर्चात नामदेव सावंत, गजानन मोरे, अभिजित सोरटे, विश्वनाथ देसाई, दीपक कांबळे, रुपाली गुंड, सुजाता जगताप, छाया नातले यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या। शिरडोन टाकवडे रस्त्यालगत सुरू असलेलं गटारीचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय। त्यामुळे या कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। शिरडोन टाकवडे रस्त्यालगत बांधकाम विभागाकडून गटारीचं काम सुरू आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार ग्रामस्थांमधून होत आहे। गटारीसाठी सळी, सिमेंटचा वापर कमी आहे, तसंच गटार करताना काँक्रिटीकरण व्यवस्थित झालेलं नाही। त्यामुळे या कामाची गुणवत्ता तपासून बांधकाम विभागानं ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालीघाटे यांनी केली आहे। याबाबत बांधकाम विभागानं दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा बालीघाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे। शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कागलच्या जयसिंगराव तलावातून गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। आत्तापर्यंत 3000 ट्रॉली गाळयुक्त माती तलावातून बाहेर काढण्यात आली आहे। आणखीन तितकीच माती बाहेर काढून तलावात 1.25 कोटी लिटर पाणी जादा साठवणूक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या कामाची पाहणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी नुकतीच केली। शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून जयसिंगराव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। JCB मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्यानं तलावातील गाळ काढण्यात येतोय। गेल्या 8 दिवसापासून तलावातील गाळयुक्त माती बाहेर काढण्याचं काम अखंडपणे सुरू आहे। गेल्या काही वर्षांनंतर प्रथमच तलावातील पाणीसाठा कमी झालाय, त्यामुळे तलावातील गाळयुक्त माती बाहेर काढणं शक्य झालंय। या मोहिमेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 3000 ट्रॉली गाळयुक्त माती बाहेर काढण्यात आली आहे। आणखीन 3000 ट्रॉली गाळयुक्त माती बाहेर काढण्यात येणार आहे।
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली। तसंच पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या। यावेळी शाहू साखरचे संचालक बॉबी माने, युवराज पाटील, राज्य बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, राजेंद्र जाधव, अप्पासो भोसले, उमेश सावंत उपस्थित होते। इचलकरंजीतील डीकेटीईच्या 3 विद्यार्थ्यांनी इटालियन टेक्नॉलॉजीवर केलेल्या संशोधनामुळे त्यांना इटालियन टेक्सटाईल टेक्नॉलॉजी 2023 या पुरस्काराने इटलीत गौरवण्यात आलं। मयूर जैन, निखिल उपाध्ये आणि साक्षी शहा अशी त्यांची नावे आहेत। या संशोधनामध्ये जगभरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते। इचलकरंजीतील डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी डीकेटीईत उपलब्ध इटालियन मशिनीवर सखोल अभ्यास करून संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण केला होता। या प्रकल्पामुळे त्यांना इटलीला जाण्याचा बहुमान मिळाला। त्यामध्ये मयूर जैन यानं इव्होल्यूशन ऑफ निटेड फॅब्रिक्स, निखिल उपाध्ये यानं अल्ट्रासोनिक एस्टेटेड लीचिंग ऑफ इंडिगो या विषयावर, तर साक्षी शहा हिनं डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ पोस्ट सर्जरी बेस्ड कॅन्सर पेशंट्स या विषयावर संशोधन केलं होतं। या संशोधनाबद्दल त्यांना इटालियन टेक्सटाईल टेक्नॉलॉजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्राध्यापक डॉक्टर यू.जे. पाटील, प्राध्यापक एस.बी. अकिवाटे, प्राध्यापक आर.एच. देशपांडे, प्राध्यापक राजन्ना गोटी पामुल हे या विद्यार्थ्यांसोबत इटलीला गेले होते। या यशस्वी विद्यार्थ्यांचं डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर प्रकाश दत्तवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे यांच्यासह विश्वस्त आणि संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल.एस. आडमुठे यांनी अभिनंदन केलं। गडहिंग्लज परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या झेप अकॅडमी आणि इटेंट करिअर अकॅडमीचा नक्कीच वटवृक्ष होईल। कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सुरू केलेल्या या सामाजिक उपक्रमासाठी सहकार्य करावं असं आवाहन ज्ञानदीप प्रबोधिनीचे अध्यक्ष एम.एल. चौगुले यांनी केलं। गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी ते बोलत होते। गडहिंग्लज इथल्या इटेंट करिअर अकॅडमीतर्फे सीईटी परीक्षेतील यशवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला। ग्रामीण भागातील मुलांची गरज लक्षात घेऊन झेप अकॅडमी आणि इटेंट करिअर अकॅडमी सुरू केली आहे। या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणातून करिअर करण्याची संधी उपलब्ध झाल्याचं मल्लाप्पा चौगुले यांनी सांगितलं। सीईटी परीक्षेतील ऋतुजा माने, हर्ष पाटील, साक्षी पाटील, विरेश माळगी, ऐश्वर्या मोरे, सिद्धम पाटील, योगेश शिंदे, स्नेहल कुंभार, सानिया मुंगारे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला। तसंच डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत सुवर्णपदकाच्या मानकरी दीपाली पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। इटेंटमध्ये चांगली तयारी करून घेतल्यानंच मुलीला यश मिळाल्याचं पालक दशरथ पाटील यांनी सांगितलं। मलगोंडा पाटील, डॉक्टर आर.एस. निरपणकर, प्राध्यापिका मीना रिंगणे यांची भाषणं झाली। यावेळी प्राचार्य मनोहर गुरबे, व्ही.के. माळदेव, डॉक्टर सीमा साखरे, कृत्तिका शेट्टी, महेश मस्ती, सुनील कुंभार, दुंडेश माने, रजनी मोरे, राजकुमार पाटील उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाची माहिती पुस्तिका ही सर्व विश्वकर्मा समाज बांधवांना मार्गदर्शक ठरेल असं मत मुंबई सीआयडी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश सुतार यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या वतीनं फुलेवाडीमधील कालिका मंदिरमध्ये आयोजित पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीनं माहितीपूर्ण पुस्तिका बनवण्यात आली आहे। या पुस्तिकेचं प्रकाशन सोहळा फुलेवाडीच्या कालिका मंदिरामध्ये नुकताच संपन्न झाला। मुंबईच्या सीआयडी विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश सुतार यांच्या हस्ते आणि विश्वकर्मा पांचाळ समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी, दिलीप सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झालं। या माहिती पुस्तकामध्ये संत भोजलिंग काकांचं संक्षिप्त चरित्र, श्री विश्वकर्मा बोधचिन्हे, गोत्रांविषयी बोलू काही, श्री विश्वकर्मा पंचपुत्र, पंचब्रह्मर्षी, मुंज उपनयन संस्कार आणि उपासना कारागिरांचं आद्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा, देवांचे आर्किटेक्ट आणि जग निर्माण करणारे पहिले इंजिनियर प्रभू विश्वकर्मा, श्री कालिका देवी यांची आरती, श्री कालिका देवी स्तोत्र या गोष्टींचा समावेश आहे। विश्वकर्मी समाज बांधवांना ही पुस्तिका मार्गदर्शक ठरणार असल्याचं पोलीस उपनिरीक्षक सतीश सुतार यांनी सांगितलं। विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या उपक्रमाबद्दल
जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांनी माहिती दिली। यावेळी राजकुमार सुतार, दीनानाथ सुतार, वसंत सुतार, चंद्रकांत सुतार, विजय कांडेकरी, हनुमंत सुतार, नानासो कांडेकरी, राजेंद्र सुतार, महादेव सुतार, पांडुरंग सुतार यांच्यासह महिला मंडळ उपस्थित होतं। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। धन्यवाद।